नमस्कार, आपणा सर्वांचं द स्टँड 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कोपरगाव नगर परिषद निवडणूक धुराळा। त्यांचा नगर परिषदेतील तिजोरीवर डोळा, ते नगर परिषदेची लूट करतील विजयराव वाढणे यांची टीका। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। सामाजिक व राजकीय क्षेत्रातील निस्वार्थी व विश्वासू व्यक्तिमत्व असलेले सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजय वाढणे निवडणूक लढवत आहेत। समोरील कोणी नगर परिषदेवर निवडून गेले तर ते मात्र नगर परिषदेची लूट करतील असा थेट आरोप विजयराव वाढणे यांनी द टाइम्स 24 शी बोलताना केला आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या अध्यक्षपदी मी 2016 ते 2021 पर्यंत अतिशय यशस्वीपणे कारभार केला। प्रत्येक प्रभागामध्ये विकास कामाचा डोंगर उभा केला। सर्व वर्गीय जनतेला सोबत घेऊन आणि सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने मी कोपरगाव नगर परिषदेचा कारभार केला आणि प्रत्येक प्रभागामध्ये माझं काम बोलतोय आणि त्या कामाच्या बळावरच मी पुन्हा या निवडणुकीसाठी उभा आहे। भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जरी अन्याय केलेला असला तरी मागच्याच प्रमाणे मी पुन्हा अपक्ष म्हणून उभा आहे। माझं चिन्ह मागच्या निवडणुकीप्रमाणेच बॅट हे आहे। याही निवडणुकीमध्ये मी सर्वोच्च मताने निवडून याचा मला पूर्णपणे विश्वास आहे। केवळ आणि केवळ समाजकारण करण्यासाठी मी नगरपालिकेमध्ये आहे। कुठलंही खिळसवाणं राजकारण न करता सर्व समाजाला सोबत घेऊन निरपेक्ष आणि निस्वार्थ कारभार करण्यासाठी पुन्हा एकदा उभा आहे आणि माझ्या विरोधात जे कोणी आहेत त्या सर्वांचा केवळ नगरपालिकेचा तिजोरीवर डोळा आहे। चुकून जर दुसरा कोणी जर निवडून गेलं कोपरगाव नगर परिषदेच्या तिजोरीची लूट केल्याशिवाय ते राहणार नाहीत। म्हणून माझी शहराला गरज आहे, कारण गेली 45 वर्ष मी समाजासाठी अनेक प्रकारची आंदोलनं केली, अनेक वेळा तुरुंगवास भोगला। यानंतरही शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखामध्ये मी नेहमीच सहभागी राहील राहतो। जनता मला नक्कीच प्रचंड मताने निवडून देईल, कारण प्रत्येक प्रभागामध्ये माझं काम बोलत आहे असा ठाम विश्वास विजय वाढणे यांनी बोलताना व्यक्त केला आहे। द टाइम्स 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।